यादवने असं टोला लगवला। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर यादवने खडेबोल सुनावले। निवडणुकीच्या काळातही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। मला या विषयावर चर्चा करायची नाही, तो आमचा विषय नाही। भास्कर जाधव असो, संजय राऊत असो, हा आमचा विषय नाही, त्याच्यामुळे मला त्याच्यावरती चर्चा करायची नाही। आम्हाला जो देश, हा देशाचं संविधान असेल, देशाच्या सीमा असतील, हे कुठेही सुरक्षित नाही। देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे, शेतकरी अडचणीत आलेला आहे, तरुण अडचणीत आलेला आहे, गरीब लोकांना जगणं असहाय्य झालेलं आहे, महागाई रोज वाढत चाललेली आहे। हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। त्यामुळे ही जी काही बुट्टी राजकीय व्यवस्था जी चालते त्याच्यावर आम्हाला कुठलंही मत मांडण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं। शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचं हे वक्तव्य आहे, यावर काय सांगा? बरोबर आहे, सत्ता पक्षाच्या आमदारांना, माजी मंत्र्यांना आता हे कळायला लागलेलं आहे की लोकशाही धोक्यात आलेली असं त्यांचं सत्ता पक्षातलेच आमदार बोलत असतील, माजी मंत्री बोलत असतील। आता आमचा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे, यात आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे। सोडायला तयार आहेत, हायकमांड तुम्हाला प्रदेशाध्यक्ष करून दूर करायला इच्छुक नाही। असं असताना आता परत एकदा नव्याने प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष निवडीचे वारे सुरू झालेले आहे। दिल्लीला काही महाराष्ट्रातील नेते गेलेत अशी एक माहिती मिळत आहे, काय सांगाल? उद्या आमच्या नवीन ऑफिसचं उद्घाटन आहे, त्या उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही सगळेच तिथे एकत्रित येणार आहोत आणि उद्या महाराष्ट्राच्या संघटनात्मक चर्चे त्या ठिकाणी हायकमांडच्या समोर चर्चा होईल आणि तिथून खऱ्या अर्थानं आम्ही सगळेजण ताकदीनं महाराष्ट्रात येऊ आणि महाराष्ट्र आजही काँग्रेसचा आहे, उद्याही राहणार। या ठिकाणी आजही आपण पाहतोय की जनतेमध्ये काँग्रेसच्या बद्दलची आपुलकी आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेस सत्तेत आली पाहिजे अशी जनतेची महाराष्ट्राची इच्छा असताना सुद्धा जे पाप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे घडलेलं आहे, निवडणूक आयोगाला जी माहिती आम्ही मागितली, हे जे मतदान जे झालेलं आहे रात्रीच्या अंधारात 76 लाख, त्या मतदानाचे व्हिडिओज आम्हाला कुठल्या बूथवर किती मतं मिळाली पाहिजे ही मागणी आम्ही केली। त्याची वकिली विधानसभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री करताना आपण पाहिलं। पण निवडणूक आयोगाने विशेष करून केंद्र सरकारने जो कायदा दिल्लीमध्ये बनवला, लोकसभेत बनवला, गोंधळात बनवला आणि आता बूथवरचंही फुटेजेस आम्ही देऊ शकत नाही पारदर्शकतेसाठी, अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोग देतात आहे। म्हणून माझा निवडणूक आयोगावरच आक्षेप आहे की ज्यावेळेस नियम होते त्यावेळेस त्यांनी माहिती दिली नाही, ते उशीर केला आणि मग नरेंद्र मोदीच्या सरकारने तो कायदा बनवून मुद्दामून ही सगळी माहिती लपवण्याचं काम करते, लोकांच्या मतावर डाका टाकण्याचं पाप आणि दिवसाढवळ्या खून करण्याचं, लोकशाहीचा खून करण्याचं पाप जे भाजपने केलेलं आहे त्याला निवडणूक आयोग पाठीशी घालते आणि म्हणून हे सगळे पापाचे घडे तर आता भरणारच आहे। जनतेमध्ये जो अवेअरनेस आहे, लोकांमध्ये जी जागरूकता आहे ते आपल्याला पाहायला मिळते। लोक या सरकारला आमचं सरकारच नाही असं म्हणायला लोक आता मागं पुढं पाहत नाही, याचा अर्थ हे लोकांच्या मताने आलेलं हे सरकार नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। काँग्रेसच पुढच्या काळात महाराष्ट्रामध्ये सत्तेत येईल। पुन्हा एकदा नव्याने SITची स्थापना करण्यात आली। खऱ्या अर्थानं कुठेतरी वाल्मिक कराडवर अद्यापही गुन्हे दाखल झालेले नाही, ज्या पद्धतीनं आक्रोश बघता, कशा पद्धतीनं बघताय की एकंदरीतच महाराष्ट्राचं गृह विभाग सपशेल अपशेष ठरताय, काय सांगा? हे सरकार पुरस्कृत, बीडचं प्रकरण असेल या परभणीचं प्रकरण असेल, सरकार पुरस्कृत आहे। सरकारजवळ अद्यावत माहिती आहे, सरकारचेच आमदार पोलिसांकडे असलेली माहिती घेऊन आपल्या मीडियावर बोलताना आपण पाहतोय, विधानसभेत बोलताना आपण पाहिलेलं आहे। म्हणून सरकारजवळ अद्यावत माहिती असल्यानंतरही त्याला SIT नेमायचं, पुन्हा त्यांनी चौकशी लावायची, हा जो खेळ राज्याचं सरकार करते आहे हे फक्त जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी आणि गुन्हेगाराला वाचवण्यासाठी हा जो प्रयत्न सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे आणि या निमित्तानं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जे चाललेलं आहे हे त्यांनी हा खेळ थांबवला पाहिजे। आरोप्यांना तातडीनं कारवाई केली पाहिजे, फाशीची सजा त्यांना दिली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये
या पद्धतीचं महाराष्ट्राच्या प्रतिमेला गालबोट लावणारा काळीमा लावणारी मानसिकता नसलेले लोक या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ नये याची काळजी सरकारने केली पाहिजे. पण सरकार महाराष्ट्राचा तमाशा करून सरकारने ठेवलेला आहे. त्याला या अर्थानं या सरकारला महाराष्ट्राची जनता कधी माफ करणार. अगर घेऊन टाकेवायचं छगन भुजबळ बोलले हे बघा, यांचं मतं घेण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर बहिणींशी बेईमानी करण्याचं पाप जे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे हे आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून आता लाडक्या बहिणीचे पैसे कसे कमी करता येईल, तिच्या तोंडातला घास कसा हिसकता येईल. एकीकडे लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिलेत आणि त्याच काळात 5,000 रुपये महागाई वाढवून टाकली, बहिणीकडून लुटलं आणि आता बहिणीला लुटायचं काम हे सरकार करतात आहे. ज्या पद्धतीनं सरसकट बहिणींना मदत करण्याची योजना या सरकारने सुरू केलेली होती आणि 2100 रुपये दर महिन्याला द्यायला पाहिजे होते, ते दिले पाहिजेत ही आमची मागणी आहे. आता बहिणींना धमकवणं हे बंद केलं पाहिजे आणि त्यांच्याकडून व्याजासकट पैसे नाही तर जप्ती करून आम्ही तुमच्याकडून पैसे घेऊ अशा पद्धतीचं सरकारचे मधात असलेले वरिष्ठ नेते हे म्हणत असतील तर हे सर्रास महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणीचा विश्वासघात केलेला आहे हे त्याच्यातून दिसतं. मध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचं चित्र दिसत आहे. जागा वाटपाच्या वाटाघाटीमध्ये वेळ निघून गेला असा आरोप विजय वडेट्टीवार असो संजय राऊत असो यांनी केला. सामनाच्या अग्रलेखांमधूनही काँग्रेसवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. कसं बघता, काय सांगाल? संजय राऊत हा आमचा विषय कधीच राहिला नाही आणि राहणार पण नाही. मूळ प्रश्न आज देशातला शेतकरी अडचणीत आलेला आहे, तरुण अडचणीत आलेला आहे, महागाईमुळे लोक परेशान आहेत आणि देशाच्या सीमा चीन रोज आपल्या कब्जामध्ये घेते. देश खऱ्या अर्थानं धोक्यात आलेला आहे, देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि म्हणून काँग्रेसच्या समोर देश पहिले आणि मग हे छुटके फुटके राजकारण जे चालतात या राजकारणाचा आम्ही नंतर विचार करू. पण आज आमच्यासाठी आज आमचा देश या पद्धतीने धोक्यात केंद्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आलेला आहे. त्याला कसं मुख्य प्रवाहात आणता येईल, या देशाला कशा पद्धतीनं सुरक्षित करता येईल याच्यावर आमचं लक्ष आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीवर फार काही लक्ष द्यावं असं मला वाटतं. ही संक्रांतीचा हा सण जो आहे या सणाचं आमच्या सनातन धर्मामध्ये एक आगळं वेगळं महत्त्व आहे. आपसातले सगळे मतभेद विसरून आपण सगळे मिळून या दिवसाची सुरुवात करायची. कारण की आजपासून तिळासारखा दिवस वाढत जातो तसंच संपूर्ण समाजाचं सगळ्या जनतेचं याचप्रमाणे तिळाप्रमाणे रोज उद्धार व्हावा, त्यांना भरभटी यावी, हे सुखी व्हावे आणि विशेष करून या देशातला अन्नदाता जो आहे हा आज संकटात आलेला आहे आणि या अन्नदात्यालाही खऱ्या अर्थानं माँ दुर्गा माता त्यांना शक्ती प्रदान करो, त्यांना न्याय मिळो अशी अपेक्षा आजच्या दिवशी आम्ही व्यक्त केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.